कारण एवढं वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन एका ताटामध्ये तुम्हाला मिळून जात आहे. आणि त्याच्याबरोबर इकडे पापलेट. ओके, तिसऱ्या भुजणे म्हणून डिश आहे, तर ती खूप फटाफट संपलेली. आता आलाय तो हा क्रॅब आलाय. क्रॅब मिरची. यस यस यस. मी जेव्हा पहिल्यांदा मेनू कार्ड बघितलं ना तेव्हाच मी म्हटलं नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण आहोत चेंबूरमधील वारसा रेस्टॉरंटला. काही महिन्यापूर्वी आपण गेलो ना ते लालबागमधल्या मार्तंडला आणि तिकडचं जेवण तर आपल्याला खूपच आवडलेलं. आणि आज आपण आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कलला आणि चिल्ल्या पिल्ल्याने घेऊन आलो आहे ना, तर ते आपल्या चेंबूरमधल्या वारसाला. सो आज वारसामध्ये पण आपण ना भरपूर जेवण मागवलं आहे. फिशमध्ये मागवलं आहे, चिकनमध्ये मागवलं आहे, मटनमध्ये मागवलं आहे. तर बघूया त्या टेबलवरती काय काय आलं आहे. सो बघा, इथे आपल्याला ऑलरेडी ऑर्डर केली ते मस्तपैकी. इथे मांदेली फ्राय आले आहे, मस्तपैकी क्रॅब लॉलीपॉप आहेत, एक सुरमई आहे आणि ते एक तिसऱ्याची पण डिश आहे. ओके, आणि आज इकडे आपल्याबरोबर आहे मृदुला आहे. ओके, इकडे कल्पिताला तुम्ही बघितलं असणार मार्तंडामध्ये. आणि सृष्टी, बरोबर ना? यस, सृष्टी पण आली आहे इकडे. आणि तिकडे आली आहे जियू. ओके, नाही, आईने सांगितलं जियू बोलायचं, तर मी जियूच बोलणार, बरोबर ना? जियू ना की जियारा? जियारा. प्राजक्ता तर आहेच इकडे. ओके, प्रेरणा आहे इकडे आणि पर्व पण आहे तिकडे. तर बघा, हॅलो पर्व. हाय. ओके, आणि इकडे क्रिकेट प्लेअर आहेत आपल्याबरोबर. आपलं नाव? स्वरा. आणि स्वरा आता खूप चांगली प्रॅक्टिस करते क्रिकेटची आणि तिचे सर आहेत प्रवीण आमरे सर, बरोबर. तर त्यांच्याबरोबर ती प्रोफेशनल क्रिकेटची प्रॅक्टिस करते. पण आता लागली आहे सगळ्यांना भूक, तर आता आता आपण पटापट खायला सुरुवात करूया. इकडे तर बघा ना, या दोघी तर अशा छोट्या मांजरीच वाटतात. ओके, आता वाट बघतात कधी एकदा खायला सुरुवात करतो आहे. ते मस्तपैकी क्रॅब लॉलीपॉप आणि त्यांना मांदेली फ्राय हवी झालेली आहे. आता खायला सुरुवात केली आहे आणि मृदुला लॉलीपॉप खाते. आणि इकडे मस्तपैकी आता येतात ते बघा, आपलं मस्तपैकी छान असं सुरमई. सो लहान मुलांबरोबर खाण्याची मजाच वेगळी आहे. त्यांची बडबड ऐकत आणि त्यांचे रिॲक्शन्स कधी वेगळ्याच असतात. तर लॉलीपॉप वाटतं सगळ्यांचे फेवरेट आहेत. यस. क्रॅब लॉलीपॉप आपल्याला अजून सांगावं लागणार आहे. सांगूया आपण क्रॅब लॉलीपॉप. त्याचबरोबर इथे प्रेरणासाठी आपण कोथिंबीर वडी मागवूया. प्रेरणाला आवडते कोथिंबीर वडी. प्रेरणा बघ कशी झाली आहे. आणि ती कोथिंबीर वडी फ्राय करताना पण आम्ही बघितलेलं किचनमध्ये. मस्त एकदम ऑसम गरमागरम फ्राय केलेली होती, छान. ओके, यस, कोथिंबीर वडी तर प्रेरणाची झाली आहे खाऊन. आणि इकडे मृदुला विचारूया, मृदुला फिश कसे आहेत? हां, आय थिंक जे शेल्स होते ना, हां, ते स्लाइटली डिफरंट रेसिपी आहे, बट वॉज रिअली नाईस. यस नॉट द युजल वन. हां. आणि सुरमईचा पण मसाला इथे थोडा वेगळा लागला. म्हणजे आपण घरी बनवतो त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या मसाल्यामध्ये पण फार छान फ्राय केली. ॲज युजल गुड सगळ्यांचे आहेत. नो डाऊट. यस, क्रॅब बघा, तुम्ही बघू शकता क्रॅब फटाफट संपायला लागलेत. एक ठेवला आहे तो आम्ही सृष्टीसाठी ठेवला आहे की जिओसाठी. हा शेवटचा क्रॅब कोण खाणार? जिओ. ओके, जिओने पहिला हात वरती गेलेला आहे, तर आपण जिओला देऊया. आणि सृष्टीसाठी आपण अजून एक मागूया, अख्खी प्लेट. चालेल? शेलची पण संपेल? संपेल. ओके, चला शेलची आपण मागूया मग. आणि इकडे बघा, आता आलाय तो हा क्रॅब आलाय. क्रॅब तंदूर क्रॅब. ओके, बघा ना किती ऑसम वाटतं. आणि हा कसा बनवला ते पण तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मस्तपैकी त्यांनी त्याला मॅरिनेशन लावलेलं आणि मस्तपैकी तंदूर केलेला आहे. तो कसं वाटतोय? कोण येतात असं मस्त तंदूर क्रॅब खायला? हे सगळ्यांची सगळ्यात फेवरेट डिश कोणती असेल माहिती आहे? वेगळीच निघाली आहे. ओके, तिसऱ्या भुजणे म्हणून डिश आहे, तर ती खूप फटाफट संपलेली आहे. स्पेशली मुलांना जास्त आवडली ती. शेलच्या आतमध्ये खातात आणि स्पेशली सृष्टीला. आणि जीवला आवडली का? यस, पण जिओला मला असं वाटतं जास्त आवडल्यात ना तर ते क्रॅब लॉलीपॉप. लहान मुलांचे ते फेवरेट आहेत. तर तुम्ही मुलांबरोबर येत आहे तर क्रॅब लॉलीपॉप नक्कीच मागू शकता. आता अजून सुद्धा बरंच काही काही येत आहे, तर ते आपण खाऊयाच. आणि बघा, इथे आली ती आता पॉपलेट थाळी. स्वतः आपण फिश तर भरपूर मागवलेलंच आहे. तर पॉपलेट बघा ना, काय मस्त कलर आला बघा. सार बघा, आपलं एकदम घरगुती मसाले आहेत. जसं तुम्हाला मार्तंडमध्ये घरगुती मसाल्यामध्ये जेवण मिळत होतं, तसंच घरगुती मसाल्यामध्ये इथे तुम्हाला जेवण मिळतं आहे. त्याच्यामुळे बघा मस्तपैकी तांदळाची भाकरी, पॉपलेट फ्राय आणि मस्तपैकी जवला आहे. तिकडे सार पण आहे, सोलकडी आहे, चटणी आहे. चांगलीच भूक लागली आहे बघा या जेवायला. आणि आता वेळ झाला तो आपला हा खेकडा मस्तपैकी सर्व करून घ्यायचा. खेकडा खाणं आर्ट आहे, तसं खेकडा फोडणं हे पण एक आर्ट आहे. त्यांना सर्व करून घेऊ, ते मग तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्याशिवाय बघा इकडे मस्तपैकी आपली बोंबील फ्राय पण आलेला आहे. वाव, का मस्त वाटतं बघा बोंबील फ्राय. सो बघा, छान ॲम्बियन्स आहे इथे. मस्तपैकी जेवण चाललं आहे. तर आम्ही आता आहोत फर्स्ट फ्लोअरवरती. सो बघा, वेगवेगळे फूड आपलं इकडे आलेलं आहे. इकडे आपली मस्तपैकी चिकन थाळी. आणि चिकन थाळीमध्ये ना एवढं व्हेरिएशन आहे, तर मलाच कळत नाही की आता नक्की याच्यामध्ये काय काय आहे. तर इकडे आपण ना भारतीताईंनाच बोलवलं आहे. सो भारतीताईंना आपण भेटलेलो होते हॉटेल मार्तंडमध्ये. आणि आता नंतर त्यांनी आता चालू केलं आहे ते हॉटेल वारसा. ओके, तो भारतीताई, आपण मार्तंड तर एकदम मस्त लालबागमध्ये चालू आहे फुल ऑन, तर आपण वारसा का चालू केला मग? मार्तंडाचं असं होतं की एक टॅगलाईन म्हणली की मार्तंड म्हटलं की मटण, हां, काळं मटण. हां,
तर इथे थोडं ते तोडून हां. एक नवीन प्रोडक्ट चालू करायचं होते म्हणून मग नवीन नाव वारसा. ओके, मग नवीन व्हेरिएशन आहे म्हणजे मटन तर आपल्याला मिळतच आहे, मी मटन बघतोय. चिकन सेम आहे हां. तसंच, पण अजून थोडं बिर्याणी ॲड ऑन केली आहे. Variations. आपले शिंपले, हां. सोरफूल मातीचं त्याच्यामध्ये जे आम्ही मच्छी कढी बनवतो ती. तुमची शिंपल्याची डिश ना तुम्हाला दाखवायची आहे बघा. इकडे तुम्ही बघू शकता. एका मुलीने फक्त शिंपल्याची डिश संपवलेली आहे सगळ्याच्या सगळी आणि ती अजून चाटून पुसून खाते. तर ही जी चिकनची थाळी आहे आता याच्यामध्ये मी बघतोय एवढं व्हेरिएशन आहे, नक्की याच्यात काय काय आहे? काय वेगळं नाहीये, जे मार्तंडला तेच आहे. हां. हे चिकन काळा मसाल्यामधलं सुकं चिकन, हां. चिकन करडा, हां. आळणी रस्सा, काळा रस्सा, सोलकढी हां. आणि हे टिपिकल भाकरी वगैरे चुरून खायचं जे आहे हां, रस्सा, हां. तो चिकनचाच रस्सा आहे. ओके. तूप वगैरे घालून मस्त भाकरी चुरून खायचा. ओके, सो तुम्हाला कळलं ना, ताई म्हणतात का वेगळं नाही आहे म्हणजे मारतांड सारखंच आहे, पण याच्यामध्ये व्हेरिएशन तुम्ही बघू शकता. तुम्हाला एकाच ताटामध्ये एवढ्या तुमच्या टेस्ट बर्डना टेस्ट होणार आहेत, कारण एवढं वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन एकाच ताटामध्ये तुम्हाला मिळून जात आहे. आणि त्याच्याबरोबर इकडे पापलेट. ओके, ताई तर इकडे कोकणातल्याच आहेत, तर त्याच्यामुळे फिश तुम्हाला. इथे फक्त फिश थाळीमध्ये एक ॲड ऑन आहे ते हां. बोंबीलचा खरडा आहे. अच्छा, सुके बोंबील. बोंबील आहेत ते. अच्छा, ओके. इकडे बघा सुक्या बोंबीलचा खरडा आहे इकडे मस्तपैकी. प्रॉन्स करी, हां बांगड्याचं तिखलं, हां. जवळचं किशमूर, हां. सोलकढी चटणी, आपला पापलेट फ्राय. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. वाव. आणि इकडे बोंबील फ्राय आम्ही खायला सुरुवात केली आहे आता ऑलरेडी. आणि हे काय आहे? नवीन इन्व्हेन्शन आहे हां. किंवा मिरची. खिमा मिरची. यस यस यस. मी जेव्हा पहिल्यांदा मेनू कार्ड बघितलं ना तेव्हाच मी म्हटलं अरे हा खिमा मिरची काय प्रकार आहे, तर हे नक्की काय आहे म्हणजे? भजी वगैरे आपण खातो हां हां किंवा आपल्याकडे गावीमध्ये खोबरं वगैरे भरून हां, मिरची हां. भाजली असते, हां, ते हां. तर खातो. हां. पण हे थोडं नॉनव्हेज लव्हरसाठी चिकनचा जो खिमा असतो हां. तो विथ चीज हां त्यामध्ये भरून ते. आणि हा वेगळा एक मसाला आहे, हां. शेजवान चटणी वगैरे नाही, हा आपला मालवणी मसाला आहे. यस 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 यस. कोकम वगैरे टाकून केलेला. आता हा ते त्याच्याबरोबर खायचं मस्तपैकी डिप करून. खूपच टेम्पटिंग झालं आहे. तर आता मी कन्फ्यूज झालो आहे नक्की ते आता यायचं कशासाठी, चिकन खाण्यासाठी, फिश खाण्यासाठी, सगळंच ट्राय करायला. बिर्याणी पण आहे अजून. अच्छा, बिर्याणी पण येणार आहे, तर बरंच आहे काही. ओके, पण आमची बघा तिकडे तुम्हाला एक शिंपल्या अजून सांगावं लागणार आहे एका व्यक्तीसाठी. ओके, एक शिंपल्या, अजून एक प्लेट शिंपल्या. ओके, परवा तिकडे खातोय. यस यस यस. आता मी टेस्ट करायला गेलो. त्याच्याशिवाय बघा इकडे अजून एक डिश आहे मटन अळणी. ओके, मला पण ना खूप आवडतं मटन अळणी आणि स्पेशली लहान मुलांना. ओके, ते बघा तुला पण आवडतं मटन अळणी? यस, सृष्टीला पण आवडतं. ओके, तर चला आता आम्ही फक्त जेवायला घेतो. आणि भारतीताई आज खूप बिझी आहेत, तो वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. कारण खाली भरपूर टेबलं बुक झालेली आहेत, हाऊसफुल आहे, तर कॉंग्रॅट्स त्याच्यासाठी पण. ओके, थँक्यू. सो प्राजक्तानेच घेतली आहे डायरेक्टली खिमा मिरची. सो प्राजक्ता युनिक. हां, असं हां, चिकनचा खिमा मिरचीमध्ये भारी भारी. आले ते आपले मस्तपैकी चिकन वडे. हे बघा मस्तपैकी तुम्ही किचनमध्ये गेलेलो आम्ही तेव्हा मस्तपैकी गरमागरम वडे रेडी होत होते आणि त्याच्याशिवाय इथे आले ते चिकन मस्तपैकी. तर आता हे सगळं आपल्याला खायचं आहे, मजा येणार आहे जेवायला. प्रेरणा रेडी? येस, रेडी. स्वरा रेडी. आणि इथे आले ते क्रॅब लॉलीपॉप सेकंड टाईम जिओसाठी आणि सृष्टीसाठी, राईट ना? येस. सो आता वेळ झाली ती सगळं टेस्ट करायची. ओके, तर पहिल्यांदा जसं मी तुम्हाला म्हटलं पहिल्यांदा मी इथे टेस्ट करणार आहे, तर काय करू तर मटन आणि प्रेरणाने घेतलं स्वतःसाठी, पण मलाच एवढं आवडलं आहे. ऑसम. कारण थोडं मटन पण देतो आहे बघा मस्तपैकी छानपैकी मटण. आणि मटण खाण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे, असं मस्तपैकी हातात घ्यायचं आणि एकदम बघा मार्तंडाचं मटण आहे. ओके, आता त्याच्यामुळे ते लसलुशीत असणार. मार्तंडाचं मटण तुम्हाला आता इथे वारसामध्ये पण मिळणार आहे आणि सेम होणार आहे, पण त्याच्याशिवाय ते व्हेरिएशन पण बरंच मिळणार आहे. आता नेक्स्ट डिश ट्राय करायची आपल्याला, तर ती आपण मस्तपैकी पापलेट घेऊया. छानपैकी पापलेट मस्तच फ्राय झालं आहे. भारतीय कोकणातल्याच आहे त्याच्यामुळे पापलेट पण एकदम भारी. आणि प्रेरणा, तर तू नेक्स्ट काय ट्राय करणार आहेस? सो प्रेरणाला बोंबील तर आवडतात, बोंबील कोणाला नाही आवडत असा प्रकार आहे. ओके, तर विचारूया असं. एकदम कुरकुरीत. हां, आणि आता थोडा खेकडा आपला जो त्याने आता फोडून दिलेला आहे आपला, मस्त भरलेला आहे. भारी भारी भारी. याला सगळ्या मांस असा मस्त लागतो. चिकन लेग पीस बघू शकता तुम्ही कसा आहे बघा, मोठी साईज एकदम. मार्तंड म्हणा किंवा आपला आता चेंबूरमधला वारसा रेस्टॉरंट म्हणा, सगळ्यात युनिक गोष्ट काय असेल ना मसाले. अगेन आता मी तुम्हाला सांगतो, इथे मटण अळणी खाल्लं, इथे पापलेट खाल्लं आणि आता हा चिकन खाल्लं. चिकनचा मसाला एवढा ऑसम आहे ना, भारीच लागतो आहे. संपून गेला लेग पीस. आणि आता जरा अजून एक गोष्ट इकडे आहे, चिकन मी ते खाल्लं स्पेशल चिकन थाळीमधलं.
ओके. पण इकडे त्याच्याबरोबर ना चिकन वडे पण आहेत. आता चिकन वडे आपण प्रेरणाला सांगूया. सो प्रेरणा घेते मस्तपैकी चिकन वडे. मला वडा देऊया मस्तपैकी. खाते ते आता मस्त आपले सागोती वडे हां चिकन. कोंबडी वडे भारी. हां एकदम मस्त. जेवणाबद्दल तर प्रश्नच नाही. जर तुम्ही चेंबूरमध्ये आहात किंवा चेंबूरच्या आजूबाजूला तर तुम्ही येऊ शकता. ॲक्च्युली या रेस्टॉरंटची खासियत काय, तुम्ही कधी पण मार्तांडाला गेलात तिकडे वेटिंग लागलेलं असतं. तर याची कॅपॅसिटी आता मोठी आहे. ओके. तर त्याच्यामुळे कसं इथे जागा अवेलेबल होईल अशी आपण अपेक्षा करूया. ओके. कारण कसं आहे की जेवण एवढं चांगलं आणि ते व्हेरिएशन पण बरंच आहे. जर तुम्ही बघितलात ओके. सो बऱ्याचशा थाळी तिकडे पण मागवल्या गेलेल्या आहेत. तर इकडे पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी पॉपलेट आमचं संपत आलेलं आहे. आणि ही चिकनची तर ऑसमच आहे. आणि इकडे मस्तपैकी आपलं मटण अळणी तर छान आहे. ओके. सो चिकन अळणी पण छान आहे. आणि त्याच्याशिवाय बघा इकडे आला आहे तो आता अळणी भात. तर अळणी भात फेवरेट आहे तो सृष्टीचा. बरोबर ना सृष्टी? यस. मस्तपैकी हां तुम्हाला म्हटलं ना इथे भरपूर व्हेरिएशन आहे. तुम्ही त्या जेवायला आलात तर. आणि इकडे आले ती बिर्याणी ना. ही कोणती बिर्याणी आहे? चिकन बिर्याणी आलेली आहे बघा इकडे मस्तपैकी. सृष्टी सगळं खाऊ शकते पण सृष्टीचा सगळ्यात फेवरेट आहे. हां हां दिसत नाही. सगळं बघ. हां मी आधीच फॅन आहे ऑसम. इंद्रायणी भात. हां. आणि इंद्रायणी भाताला एक स्वतःचा एक खूप छान फ्लेवर असतो. हां. आणि त्याच्यामध्ये हा चिकनचा मस्त असा अळणी रस्सा Yes, yes, yes. बेस्ट. ते बघा सृष्टीच्या जिभेला पाणी सुटलेलं आहे. लाजली सृष्टी लाजली. आणि प्रेरणा हा अळणी रस्सा कसा आहे? अळणी रस्सा चिकनचा मस्त. मी मागवून घेतला परत. यस बघ जरा एकदा. बेस्ट आहे. हां ना. ॲक्च्युली त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पहिली एक आलेला चिकन अळणी रस्सा तो प्राजक्ताने संपवला. ओके. तर तिथं प्रेरणाने मागवला चिकन अळणी रस्सा. सोलकढी अगदी आपण घरामध्ये बनवतो ना हां. तसं म्हणजे प्रॉपर नारळाचं दूध काढून. हां. आणि हे बघा गरमागरम अळणी भात थंड केला जातोय फूक मारून. सो आता वेळ झाली आहे ती मस्तपैकी बिर्याणी खायची. ओके. सो एवढं सगळं खाल्ल्यानंतर सुद्धा बिर्याणी तर टेस्ट केलीच पाहिजे. काय म्हणता? पण मला अजून इंद्रायणी भात पण टेस्ट करायचा आहे. कारण इथे येतो ना तेव्हा मला इंद्रायणी भात आणि तुम्हाला माहिती आहे तिकडचं मटण तर ऑसम आहेच. पण त्याच्याशिवाय इंद्रायणी भात फिश बरोबर पण मस्तच लागतो. ओके. तर आधी जरा ही मस्तपैकी छान अशी बिर्याणी टेस्ट करतो. ऑसम. मस्तच आहे. सुगंधच असा दरवळतो Yes, yes, एकदम yes. सर्व केल्यावर. इकडे कल्पिताने पण घेतली आहे आणि कल्पिताला विचारूया. कल्पिता कशी आहे बघ जरा. खूप छान. मी आधी सुद्धा येऊन खाल्ली आहे त्याच्यामुळे पहिल्यांदाच मला माहिती आहे की ती छान आहे. छान झाली की नाही? ॲज युजल ऑथेंटिक. सो बघा आमच्या बाजूचं टेबल ना खाऊन गेले पण तरी आम्ही खातोच. सो भारतीताई जेवण एकदम मस्त ऑसम. ओके. म्हणजे आम्ही मार्तंडला पण जेवलेलो. मटन तिकडचं स्पेशल आहे. वेटिंग लागतं माहिती आहे मला. आता तुम्ही इकडे सुरू केलं आहे तर मटणाबरोबर आपल्याला अजून वेगवेगळे डिश पण मिळतात. म्हणजे चिकनमध्ये फिशमध्ये सगळं व्हेरिएशन मिळतं आहे. सो आता जशी मार्तंडची टेस्ट आहे तशी इकडे आहे का पण सगळ्या गोष्टींमध्ये? आहे कस्टमर कडून तरी आलंय. हां आलं आहे ना. आमच्याकडून पण आलं आहे. ओके. तर आम्हाला तर आवडलं. पण मग मेंटेन कसं करता आपण दोन्ही ठिकाणी? तिकडे आता झाले 3 वर्ष झाले सेट झालंय. मसाले वगैरे तर सेमच आहे दोन्हीकडे. So, असं नाही की कोणाच्या हातात आहे तर टेस्ट बदलते. हां. तो इश्यू नाही. त्यामुळे दुसरी उडी मारायचा प्रयत्न केलाय आम्ही. यस आणि प्रयत्न चांगलाच जमला आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता. ओके. कारण जेवण तर सगळ्यांनाच आवडेल आणि स्पेशली मुलांना आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडू शकतं. ओके. कारण अरे वेल डन हे बघा. सो यांचं खेळणं चालू आहे. तर आता मला असं वाटतं 1 तास ड्राईव्ह करून मला घरी पोचायचं आहे. इकडे हे सगळ्यांच्या डोळ्यावरती चांगली झोप आलेली आहे. ओके. पण तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. जीवला आत्ता मस्तपैकी जोर चढलेला आहे. ओके. तर आता तिला खेळण्याचं मूड झालेलं आहे आणि आता आमची पण पोटं भरली आहेत. तर आता डोळ्यावरती झोप बघू शकता. पण आता ड्राईव्ह करून घरी जायचं आहे. पण जर तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही येऊ शकता. आपल्या चेंबूरमध्येच MG मोटर्सचं जे शोरूम आहे ना त्याच्या मागेच बरोबर हे वारसा आहे. रोडला व्हॅले पार्किंग आहे. तर तुम्ही कार आरामात पार्क करा आणि इथे मस्तपैकी रिलॅक्समध्ये स्पेशियस आहे. खालती पण आहे वरती पण आहे. तर त्याच्यामुळे इथे बसून तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता. तसं आम्ही एन्जॉय केलं आहे खाऊन पिऊन. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या वारसाला पण नक्की व्हिजिट करा. ओके. यस चला.